आज आपण पाहिलं या पाठामध्ये आपला पहिला पाठ होता 4 आणि पर्यावरणाचे संतुलन. या पाठामध्ये आपण पाहिलं की अभ्यास काय, की याच्यामध्ये महत्त्वाचे काय-काय टॉपिक आहेत, की सजीवांचे संरक्षण कशाप्रकारे केले जाते, त्याचे किती प्रकार आहेत, किती प्रकारची सजीव सृष्टी आहे, त्याचे प्राणी जे आहेत ते कोणते आहेत, त्याची आकार काय आहे, उंची काय, त्याचे निवारे कोणते आहेत, त्याप्रमाणे वनस्पती कोणत्या आहेत, वनस्पतीचे प्रकार कोणते पडतात, त्याचप्रमाणे त्याच्यातील जैवविविधता काय आहे, पर्यावरण काय आहे, परिसर काय आहे, अन्न साखळी आणि अन्नजाळी काय आहे आणि पर्यावरणाचे संतुलन हे कशा प्रकारे होते, या सर्वांचा अभ्यास आपण या अभ्यासामध्ये स्पष्टीकरणाद्वारे देखील केलेला आहोत. आता आपण पाहणार आहोत की सरावाद्वारे या प्रश्नांची काही आपण उत्तरं बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुन्हा बघा, इथे आपलं काय झालं, योग्य उत्तर क्लिक करा. आपला पहिला प्रश्न आहे, खूप उंचावरच्या भागात व खोल पाण्यात राहणाऱ्या सजीवांना तसेच सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करण्यासाठी शास्त्रज्ञ डॅश डॅशचा वापर करतात, की जे सूक्ष्मजीव असतात की ते सूक्ष्मजीव आपण आपल्या उघड्या डोळ्याने पाहू शकत नाहीत. मग त्याच्यासाठी आपल्याला कोणत्या साधनांची गरज असते, कोणत्या तरी उपकरणाची गरज असते की आपण त्या एक विशिष्ट माध्यमाद्वारे पाहू शकतो. तर तुम्हाला दोन याच्यामध्ये हे दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत. एक साधन आहे आणि एक साहित्य आहे. साधने आणि साहित्यामध्ये फरक आहे मुलांनो, की साधने जी असतात ती एक विशिष्टरित्या त्याचा उपयोग हा प्रयोगशाळेमध्ये साधनांचा वापर केला जातो. तर साहित्य हे आपण घरामधील हर एक जे गोष्टी आहे हाताळण्यासाठी त्याचा वापर केला जातो, की ज्या सहज उपलब्ध असतात. परंतु साधने असतात ती एक विशिष्ट प्रयोगशाळेमध्ये त्या उपकरणाचा उपयोग केला जातो. तर आपला प्रश्न आहे बघा, की ज्या सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करण्यासाठी शास्त्रज्ञ काय वापरतात, साधने वापरतात का साहित्य वापरतात? तर आपलं अचूक उत्तर असणार आहे साधने. जो आपला दुसरा प्रश्न आहे, जीवनाशी संबंध असलेले परिसरातील सगळे घटक मिळून डॅश डॅश बनतात. आपल्या जीवनाशी संबंध सर्व घटक हे मिळून काय बनतात? तुम्हाला दोन पर्याय, वातावरण बनतात की पर्यावरण बनतात, की आपल्या आसपासचे जे सर्व घटक आहेत ते सर्व घटक मिळून काय बनतात? पर्यावरण बनतात. म्हणून आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्यावरण. आपला तिसरा प्रश्न आहे मुलांनो, सजीव आणि निर्जीव एकमेकावर अवलंबून असतात, त्यांच्यामध्ये काही देवाणघेवाण म्हणजेच नेमकं काय होतं, की जे सजीव आणि निर्जीव असतात, की जसं तुम्हाला सांगितलं की की जे पालापाचोळा आहे, मृत शरीर आहे, त्या मातीमध्ये मिळून त्याचं काय होतं, की ज्या मातीतले जे सूक्ष्मजीव आहे, जे सजीव आणि निर्जीव काय करतात, त्यांच्यामध्ये एक आंतरक्रिया होत असते, जे परस्पर देवाणघेवाण होत असते. म्हणजेच त्याला आपण काय बोलू शकतो? तुम्हाला दोन पर्याय, एक आंतरक्रिया होते का बाह्य क्रिया होते? कारण ही क्रिया कशी असते, जमिनीतून होत असते, म्हणून त्याला आपण काय होतं, की त्याची एक आंतरक्रिया होत असते. म्हणून आपलं योग्य उत्तर असणार आहे आंतरक्रिया. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनो, आंतरक्रियेचा अभ्यास हा डॅश डॅश मध्ये केला जातो. जी आंतरक्रिया असते त्याचा हा अभ्यास आपण कशाला करतो? आंतरक्रिया म्हणजे त्याचा अर्थ काय, की जे सजीव सृष्टी आहे, की जी सजीव आणि निर्जीव या दोन घटकांचा अभ्यास हा कुठे केला जातो? हे त्यांनी विचारलं आहे. आता सजीव आणि निर्जीव घटक कशामध्ये येतात? जीवशास्त्रामध्ये येतात की तुम्हाला पर्यावरण शास्त्रामध्ये येतात? तर याचा अभ्यास आपण पर्यावरण शास्त्रामध्ये केला जातो मुलांना. आपला पुढचा प्रश्न आहे, गवत व पाने हे डॅश डॅश खाते. कोण खातं बरं? गवत आणि पान कोण खातं? तुम्हाला दोन पर्याय मुलांना दिले आहेत. एक अळी आहे आणि एक माशी आहे. अळी खाते का माशी खाते? जो गवत आणि जे पाने जे कुरतडतात ते आपण पाहिलं असेल जेव्हा आपण TV मध्ये, की जी पान असतं त्या पाण्यावर कोण असतं? ती अळी असते, बरोबर? मग त्याच्यात तुम्हाला माशी दिसते का ते अळी असते? तर आपलं अचूक उत्तर असणार आहे अळी. आपला पुढचा प्रश्न आहे, मग अळी जर गवत आणि पाने अळी खाते तर मग अळीला कोण खाते? इथे प्रश्न, अळीला डॅश डॅश खातो, अळीला कोण खातं? साप खातो का नागतोडा खातो? तर आपलं अचूक उत्तर काय असणार आहे? नागतोडा. निसर्गात अनेक डॅश डॅश आहेत. निसर्गामध्ये काय डॅश डॅश आहेत? अन्न साखळी आहे का अन्न घटक आहेत? काय याच्यातलं अचूक उत्तर मुलांना काय होऊ शकतं, की निसर्गामध्ये, की निसर्ग जी सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये जी आंतरक्रिया होत असते आणि त्याच्यामध्ये ती एक सजीव दुसऱ्या जीवावर जो अवलंबून असतो, म्हणजे त्यांच्यामध्ये एक अन्न साखळी निर्माण होते, त्यालाच आपण काय बोलतो? अन्न साखळी. मग तुम्हाला दोन पर्याय आहे, अन्न साखळी, अन्न घटक. मग आपलं अचूक उत्तर असणार आहे अन्न साखळ्या तयार होत असतात. इथे अन्न साखळी नाही, अन्न साखळ्या दिल्या आहेत, म्हणजे बऱ्याच जीवांशी संबंध आहे. एक जीव दुसऱ्या जीवाशी, दुसरा जीव तिसरा जीव, तिसरा जीव चौथा जीव, म्हणून त्या अन्न साखळ्या तयार झालेल्या आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे,
प्रत्येक सजीवाला लागणारे अन्न हे डॅश डॅश मधून मिळते. प्रत्येक जो सजीव आहे, मग तो कोणी असो, मनुष्य देखील असू दे, प्राणी असू दे, प्राणी असू दे, पशु असू दे, पक्षी असू दे, जो प्रत्येक सजीवाला लागणारे जे अन्न आहे, तो कुठून मिळवतो बरं? तुम्हाला 2 पर्याय, परिसरातून मिळतो का पर्यावरणातून मिळतो? परिसर म्हणजे बघा, जो आपल्या आजूबाजूचा जेवढा आपल्या डोळ्यांनी दिसतो तेवढा परिसर, पण वातावरण हे खूप मोठं आहे, की जे आपण बघू नाही शकत, ते म्हणजे त्याला वातावरण, पर्यावरण बोलतात. त्या पर्यावरणात तर मग आपल्याला जो काही जे अन्न आहे ते आपल्याला कुठून मिळतं? आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्यावरण. पर्यावरणातून मिळते, की तिथे जावं लागतं, ते शोधावं लागतं आणि मग ते घ्यावं लागतं. परिसर म्हणजे आपल्या आजूबाजूचा जे परिसर आहे तो परिसर आहे. मग आपल्याला लगेचच मिळतं का? आपल्याला मिळतं, परिसरातले अन्य जे सजीव सृष्टी आहे त्यांना ते नाही, त्यांना पर्यावरणात जाऊन ते शोधावं लागतं. पुढचा प्रश्न आहे, पाणी व हवेतील डॅश डॅश वापरून वनस्पती सूर्यप्रकाश स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. अजून कोणत्या घटकाचा वापर केल्यामुळे वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात? तुम्हाला 2 पर्याय मुलांना दिलेले आहेत. एक आहे कार्बन डायऑक्साईड आणि दुसरा आहे ऑक्सिजन. तर या 2 घटकापैकी कोणत्या घटकांचा उपयोग करून वनस्पती स्वतःचं अन्न तयार करू शकतात? तर आपलं योग्य उत्तर असणार आहे कार्बन डायऑक्साईड. आता बघा, इथेच काय दिला पुढचा प्रश्न, सजीवांनी सोडलेला डॅश डॅश वायू वापरून वनस्पती त्याचे अन्न तयार करते. सजीवांनी काय सोडलेला असतो म्हणून वनस्पती आपले स्वतःचे अन्न तयार स्वतः करू शकतात? कार्बन डायऑक्साईड काय करतात? सोडतात, आणि म्हणून वनस्पती काय करतात? स्वतःचे अन्न तयार करू शकतात. आपलं बरोबर उत्तर आहे. आपला सराव झालेला आहे. आता आपण खेळाच्या माध्यमातून पाहणार आहोत की कशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्या प्रश्नांचा देखील आपण इथे अभ्यास करणार आहोत. बघा, इथे तुम्हाला 4 कलर दिलेले आहेत आणि जर आपला जो पर्याय बरोबर असेल तर तो काय करणार आहे? गिटार वाजवणार आहे. आपला पहिला प्रश्न आहे, पर्यावरणातील डॅश डॅश सर्व सजीवांना पाणी मिळत राहते. पर्यावरणातील हर एक व्यक्तींना, म्हणजे जी सजीव सृष्टी आहे, जी जीवसृष्टी आहे, मग ते वनस्पती आहे, प्राणी आहे, पशु आहे, पक्षी आहे, हर एकांना जे काय मिळतं, जे पर्यावरणात आपण राहत आहोत, म्हणजे सर्व सजीव, जे सजीव आणि निर्जीव याच्यातला तुम्हाला फरक सांगितला आहे, तर त्यांना पाणी, सर्व सजीवांना पाणी मिळत राहते. कुठून मिळतं बरं? जलचक्राद्वारे, निसर्ग चक्राद्वारे, वायुचक्राद्वारे का सूक्ष्मजीवाद्वारे? तर आपलं उत्तर असणार आहे जलचक्राद्वारे. म्हणजे जिथे पाऊस पडतो त्या चक्राद्वारे आपल्याला काय मिळतं? पाणी मिळतं. प्रश्न दुसरा, पर्यावरणातील सर्व चक्र अखंडितपणे चालू राहिले की पर्यावरण डॅश डॅश राखले जाते. पर्यावरणातले जे जे चक्र आहे ते अखंडपणे चालू राहतं, त्याच्यामध्ये कधी खंड पडत नाही. उन्हाळा झाला की पावसाळा येतो, पावसाळा झाला की हिवाळा येतो, आणि हिवाळा झाला की पुन्हा काय होतं, त्याचं परत ते रिपिटेशन होत राहतं, त्याच्यामध्ये खंड पडत नाही. म्हणून सांगितलं की त्याच्यात अखंडपणे चालू राहील, की म्हणजे पर्यावरण कसं होतं, ते म्हणजे संतुलित येतं, त्याच्यामध्ये एक बॅलन्स येतो. मग ते चालू राहिलं की म्हणजेच आपण काय होतं, की असंतुलन होतं, असमतोल होतं, समतोल होतं का संतुलन होतं? तर साहजिकच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की त्याच्यामध्ये संतुलन राखलं जातं. आपलं अचूक उत्तर असणार आहे. आपला तिसरा प्रश्न आहे, सजीव आणि निर्जीव एकमेकावर अवलंबून असतात, यांच्यामध्ये काही देवाणघेवाण म्हणजेच डॅश डॅश होत असतात. सजीव आणि निर्जीवामध्ये काहीतरी एक आंतरक्रिया, म्हणजे एक चालू असे देवाणघेवाण होत असते, आणि त्या क्रियेला इथे विचारले की काय होत असतं? तुम्हाला 4 पर्याय दिलेत. एक आंतरक्रिया आहे, एक निसर्गातून आहे, एक बहिर्क्रिया आहे आणि एक वातावरणातून आहे. तर मुलांनी याचं बरोबर उत्तर असणार आहे की आंतरक्रिया. सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये नेहमीच आंतरक्रिया होत असते, आणि आपलं अचूक उत्तर असणार आहे आंतरक्रिया. आपला चौथा प्रश्न आहे मुलांनो, प्रत्येक सजीवाला लागणारे अन्न हे डॅश डॅश मिळते. जी हरेक जी सृष्टी आहे, तुम्हाला ते सांगितलं, पशु आहे, पक्षी आहे, प्राणी आहेत, हर एक जी सृष्टी आहे, त्यांना जर अन्नाची गरज असेल तर त्यांना अन्नाची गरज कुठून भागू शकते बरं? तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. पहिलं वातावरण, दुसरं निसर्गातून, तिसरं पर्यावरणातून का चौथं पाण्यातून? आता वातावरणातून म्हणजे जे तुम्हाला बाह्य स्वरूपात जे वातावरण दिसतं, वातावरण हे कितीतरी प्रकारचं आहे. पावसाळी वातावरण आहे, उन्हाळी वातावरण आहे, हिवाळी वातावरण आहे, त्याच्यातून आपल्याला अन्न मिळतं का? थंड मोसम आहे, गरम मोसम, हे वातावरण झालं. निसर्गातून म्हणजे जे डोंगर, नदी, नाल्या, नारे आहेत, त्याच्यातून तुम्हाला जो निसर्गाशी संबंधित सगळ्या गोष्टी, सूर्य, चंद्र, हवा, पाणी, हे निसर्गातून आहेत. त्याच्यातून तुम्हाला अन्न मिळतं का? तर नाही मुलांना. पर्यावरणातून मिळतं का? तर जे आजूबाजूला आपल्या आहे, जे आपल्याला समोर आहे आणि आपल्याला ते शोधायचं आणि घ्यायचं आहे, बरोबर आहे. पाण्यातून म्हणजे जे पाण्यामध्ये आहे, जे सगळ्या ज्या गोष्टी आहेत पाण्यामधल्या, तिथून आपल्याला अन्न मिळतं का? तर आपल्याला या चौथ्यातून आपलं बरोबर उत्तर असणार आहे की प्रत्येक सजीवाला लागणारे अन्न हे आपल्याला कुठून मिळते?
पर्यावरणातून मिळते. म्हणून आपलं अचूक उत्तर असणार आहे पर्यावरणात. आपला 5वा प्रश्न आहे, पाला पाचोळा, प्राण्याचे मृत शरीरे, मलमूत्रे हे पदार्थ कुजवण्याचे काम मातीमध्ये असणारे डॅश डॅश जीव करतात. की पाला पाचोळा, प्राण्याचे मृत शरीरे आणि जे पदार्थ कुजण्याचं जे काम आहे ते कोण करत असतं? तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात की जे सजीव करतात, जीव करतात, निर्जीव करतात का सूक्ष्मजीव करतात. तर याचं उत्तर देखील तुम्हाला माहिती आहे मुलांनो. याचं उत्तर काय येऊ शकतं की जे पालापाचोळा कुजवण्याचं काम, जे जे काही मृत शरीर आहे हे जे मातीमध्ये मिसळले जातात, जमिनीमध्ये असतात, ते म्हणजे मग वरून ते मातीमध्ये मिसळतात आणि मग जमिनीतील जे सूक्ष्मजीव आहे, जे सजीव आणि निर्जीव हे काय करतात, सूक्ष्मजीव एकत्र येऊन त्याची जी आंतरक्रिया होते, जी देवाणघेवाण होते आणि मग हे सूक्ष्मजीव काय करतात, ते कार्य पार पाडण्यास भाग पडतात. म्हणून आपलं उत्तर असणार आहे सूक्ष्मजीव. आता आपला 6वा प्रश्न आहे, सजीव श्वसनासाठी डायडॅश वायू वापरतो. तो सजीव आहे, जो हर एक प्रकारचा सजीव आहे, मग तो कोण आहे? जो प्राणी आहे, पशु आहे, पक्षी आहे, मनुष्य प्राणी आहे, आपण स्वतः देखील हर एक सजीव श्वसनासाठी कोणत्या वायूचा वापर केलाय. तुम्हाला इथे वायूंची नावं दिली गेली आहेत. त्या वायूतून तुम्हाला एक करेक्ट आन्सर सांगायचा आहे, योग्य उत्तर सांगायचं आहे आणि ते आपण आधी त्याचे पर्याय बघून घेऊया. पहिला आहे ऑक्सिजन, दुसरा आहे कार्बन डायऑक्साईड, तिसरा आहे नायट्रोजन, चौथा आहे हायड्रोजन. ते चौथ्यापैकी आपलं बरोबर उत्तर असणार आहे की साहजिक सजीव श्वसनासाठी ऑक्सिजन या वायूचा काय करत असतो, उपयोग करत असतो आणि ऑक्सिजन या वायूद्वारे आपण काय करतो, श्वास घेत असतो. आपला 7वा प्रश्न असणार आहे, पर्यावरणातील सर्व चक्र अखंडपणे चालू राहिली की पर्यावरण डॅश डॅश राखले जाते. पर्यावरणातील सर्व चक्र ही कशी राहतात, अखंडपणे चालू राहतात आणि मग त्याचं काय राहतं की पर्यावरण कसं राखलं जातं, त्याचा एक बॅलन्स येतो आणि म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे संतुलन. काय केलं, त्याचं संतुलन राखलं जातं. आपला 8वा प्रश्न आहे, पाणी व हवेतील डॅश वापरून वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करत असतात. कोणत्या वायूचा वापर करून ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात? जे वनस्पती आहे, आपण एखादं झाड आणलं आणि ते आपण लावलं तर त्याला हवा, पाणी, सूर्यप्रकाश आणि अजून कोणत्या वायूची गरज असते, त्यावेळेस ते काय होऊ शकतं, स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतं वनस्पती. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे कार्बन डायऑक्साईड आणि आपलं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. आपला 9वा प्रश्न आहे, सजीव व निर्जीव यामध्ये परस्पर देवाणघेवाण होत राहते, यामुळे पर्यावरणातील अन्न साखळ्या ह्या कशा राहतात. सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये ही जी परस्पर देवाणघेवाण होत असते आणि त्याच्यामधील जी प्रक्रिया आहे, जी अन्न साखळ्या आहेत त्या कशा राहतात. म्हणजे तुम्हाला 4 पर्याय दिले, अनादित, अबाधित, टिकून किंवा सूक्ष्मजीव. अनादित म्हणजे जे होऊ पण शकतं नाही, पण कधी राहतात कधी नाही राहतात. अबाधित म्हणजे ज्या कायमचे असतात. टिकून म्हणजे ज्या टिकलेल्या असतात. सूक्ष्मजीव म्हणजे काय, एकदम बारीक जीव जे असतात. तर मग पर्यावरणातील अन्न साखळ्या ह्या काय राहतात, अबाधित राहतात. हे आपलं बरोबर उत्तर आहे. आपला 10वा प्रश्न आहे, सजीव श्वसनासाठी वातावरणातील डॅश वापरतात. सजीव श्वसनासाठी काय वापरतात वातावरणातील? तुम्हाला 4 पर्याय दिले, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. तर आपलं उत्तर असणार आहे ऑक्सिजन वापरतात. आता आपण पाहणार आहोत परीक्षा. जे प्रश्न छोटे दिले गेलेले आहेत त्या प्रश्नांकडे आपण पाहणार आहोत की जे तुम्हाला गाळलेल्या जागेच्या स्वरूपात दिले गेलेले आहेत. पाला पाचोळा, प्राण्याची मृत शरीरे, मलमूत्र हे पदार्थ कुजवण्याचे काम मातीमध्ये कोण करतं? सूक्ष्मजीव करतं. सजीव, निर्जीव, जीव, सूक्ष्मजीव. त्याच्यातलं आपलं उत्तर असणार आहे सूक्ष्मजीव. सजीव आणि निर्जीव एकमेकांवर अवलंबून असतात, याच्यामध्ये काही देवाणघेवाण म्हणजेच डॅश होत असते. सजीव आणि निर्जीव म्हणजे जी देवाणघेवाण होत असते त्याला आपण काय बोलतो? तुम्हाला 4 पर्याय दिले, आंतरक्रिया, बहिर्क्रिया, निसर्गातून आणि वातावरणातून. तर आपलं काय होत आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आंतरक्रिया होत राहते. प्रत्येक सजीवाला लागणारे अन्न हे कशातून मिळते? वातावरणातून, पर्यावरणातून का निसर्गातून का पाण्यातून? तर प्रत्येक सजीवाला लागणारे अन्न हे पर्यावरणातून आपल्याला मिळते. चला, सजीव व निर्जीव यामध्ये परस्पर देवाणघेवाण होत राहते व त्यामुळे पर्यावरणातील अन्न साखळ्या ह्या डॅश राहतात. कशा राहतात? अनादित, टिकून, अबाधित, सूक्ष्मजीव. तर आपलं उत्तर असणार आहे अबाधित राहतात. पर्यावरणातील डॅश सर्व सजीवांना पाणी मिळत राहते. सर्व सजीवांना कशाच्या माध्यमातून पाणी मिळत राहते? तुम्हाला 4 पर्याय दिले, जलचक्र, वायुचक्र, निसर्गचक्र का सूक्ष्मजीव. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे जलचक्र. पर्यावरणातील सर्व चक्र अखंडपणे चालू राहिली की पर्यावरण डॅश राखले जाते. ही जर सर्व चक्रे आहे, जी पर्यावरणाची जी चक्र आहे, जी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, ही चक्र अखंडपणे चालू राहील की पर्यावरणाचं काय राहतं? संतुलन राहतं. सजीव श्वसनासाठी कोणत्या वायूचा वापर केला जातो? आपलंही झालेलं आहे आताच की सजीव श्वसनासाठी ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन यापैकी कोणत्या वायूचा वापर केला जातो? ऑक्सिजन. सजीव श्वसनासाठी वातावरणातील कोणत्या वायूचा वापर करतो? तर आपलं योग्य उत्तर असणार आहे काय, की आपण आधी पर्याय वाचू, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड. तर आपलं कार्बन डायऑक्साईड या वायूचा वापर केला जातो. पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडपणे चालू राहिली की पर्यावरण डॅश राखले जाते. की जी सर्व चक्रे आहेत
की ज्या उन्हाळा, पावसाळा, हिवाळा किंवा ज्या ऋतू आहेत, जे काल आहेत, ते एकामागोमाग अखंडपणे हे चालू राहतात. त्याच्यामध्ये कधी खंड पडत नाही आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचा बॅलन्स राहतो. मग त्याच्यामुळे त्याच्यातलं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? असंतुलन, समतोल, असमतोल, संतुलन. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे संतुलन. पाणी व हवेतील डायडॅश वापरून वनस्पती सूर्यप्रकाश स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. मगाशी सांगितलं की वनस्पतीला जगण्यासाठी आपण काय करू शकतो? जो सूर्यप्रकाश, हवा, पाणी आणि तो कोणत्या घटकाचा वापर करतो? ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड का हायड्रोजन? तर तो कार्बन डायऑक्साईड या वायूचा वापर करत असतो. जैवविविधता कशाला म्हणतात? बघा, जैवविविधता म्हणजे हर एक वनस्पतीचे जे वेगवेगळे प्रकार पडतात, जे भाग पडतात, की एखाद्या भागात आढळणारी जी जी सजीव आहे ते विविधता असते त्याच्यामध्ये. एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवाची जी विविधता दिसते तिला आपण काय बोलतो? जैवविविधता म्हणतात. की हर एक सजीवामध्ये वेगवेगळे प्रकार पडतात, त्याला आपण काय बोलतो? जैवविविधता असे बोलतात. परिसर म्हणजे काय? परिसर म्हणजे आजूबाजूचं वातावरण, आपल्या सभोवतालचे परिसर, आसपासची जागा असते, तिला आपण परिसर बोलतो. परिसरातील घटक कोणते? जे परिसरामध्ये कोणते घटक असतात? सूर्यप्रकाश, हवा, पाणी, माती, वनस्पती हे काय आहेत? परिसरातील काय आहेत? मुख्य घटक आहे. पर्यावरण म्हणजे काय? की पर्यावरण म्हणजे काय? की तुम्हाला सांगितलं की वनस्पती व प्राणी अशा अनेक घटकांचा आपल्या जीवनाशी संबंध आलेला असतो व हा जीवनाशी संबंध आलेल्या परिसरातील सगळे घटक मिळून परिसर बनतो. की वनस्पती आणि प्राणी अशा सर्व वनस्पतीचा अशा अनेक घटकांचा आपल्या जीवनाशी काय येतो? संबंध येतो आणि असे अनेक घटक मिळून जो काय बनतो? परिसरामधील एक घटक बनतो आणि तो पर्यावरणाशी त्याचा संबंध येत असतो आणि ते सर्व घटक मिळून पर्यावरण बनते. सजीवांची आंतरक्रिया म्हणजे काय? की सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये एक परस्पर देवाणघेवाण होत असते. ते एकमेकावर अवलंबून असतात आणि त्यांच्यामध्ये काही देवाणघेवाण होते, एक आंतरक्रिया घडत असते. म्हणजेच त्याला काय बोलतात? सजीवाची आंतरक्रिया होय. म्हणजे जे मृत सजीव आहे, जे सजीव आहे, जे मृत आहेत, जे सेल्स आहेत, त्यांच्यामध्ये काय होते? एक परस्पर देवाणघेवाण होऊन त्यांची आंतरक्रिया निर्माण होते. आंतरक्रियेचा अभ्यास कशात केला जातो? आंतरक्रियेचा अभ्यास हा पर्यावरण शास्त्रामध्ये केला जातो. बघा, आंतरक्रियेचा अभ्यास हा पर्यावरण शास्त्रात केला जातो. अळीचे अन्न कोणते? आता तुम्हाला याचं उत्तर माहितीच आहे. अळीचे अन्न काय आहे? अळीचे अन्न गवत आणि पाने आहेत. बरोबर. अळीला कोण खातं? अळीला नाकतोडा खातो. पक्षीच काय खातो? तर पक्षी काय खातो? पक्षी नाकतोड्याला खातो. पक्षी नाकतोडा खातो. अन्न साखळी म्हणजे काय? अन्न साखळी म्हणजे की जे एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो, एक जीवसृष्टी दुसऱ्या जीवसृष्टीवर अवलंबून असते. बरोबर. मग अशा प्रकारे त्याची जी अन्न साखळी तयार होते त्याला अन्न साखळी म्हणते. की पर्यावरणात वेगवेगळे प्रकारचे जे वनस्पती आहे, जे प्राणी आहे, म्हणजे जसं सूर्यप्रकाश काय करतो? की अनुदानाचं सूर्य वनस्पतीवर अवलंबून म्हणजे सूर्य, वनस्पती, अळी, नाकतोडा, चिमणी हे अन्नामुळे एकत्रित जोडले गेलेले आहेत परस्पराशी आणि म्हणून ते एका साखळीचे घटक आहेत असे आपण म्हणतो. अशा साखळीला आपण अन्न साखळी म्हणतो. त्यातील प्रत्येक घटक हा अन्न साखळीचा एक कडी आहे. प्रत्येक घटक म्हणजे जो हर एक प्रत्येक घटक आहे, जो सूर्य आहे, वनस्पती आहे, ही अळी आहे, हा नाकतोडा आहे, चिमणी आहे, हे काय करत आहे? ते अन्न साखळीची एक कडी आहे आणि म्हणून अन्न साखळी म्हणजे की पर्यावरणातील हर एक वेगवेगळे घटक म्हणजे सूर्य आहे, वनस्पती आहे, अळी आहे, नाकतोडा आहे, चिमणी आहे, हे एकमेकाशी काय जोडले गेले आहेत? अन्नामुळे जोडले गेलेले आहेत. बरोबर. तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं आहोत की पर्यावरणाचे संतुलन म्हणजे काय? पर्यावरणात येणारे जे सजीव सृष्टी आहे त्याचे किती प्रकार पडतात? त्याचे अन्न, वस्त्र, त्याचं अन्न, त्याचे आकार, त्याचे निवारे, वनस्पतीचे वर्गीकरण, वनस्पतीचे प्रकार पडतात. जैवविविधता म्हणजे काय? आणि त्याचप्रमाणे अन्न साखळी, अन्नजाळी आहे, पर्यावरण आहे, परिसर आहे आणि पर्यावरण कशा प्रकारे संतुलन राहतं, या सर्व घटकांचा आपण अभ्यास केला आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं आहे मुलांनो की सरावमधून काही प्रश्नांची उत्तरे आपण पाहिली आहेत. खेळामार्फत आपण प्रश्नांची उत्तरं पाहिली आहेत. परीक्षेद्वारे देखील आपण जे गाळलेल्या जागा आहेत त्या पाहिल्या आहेत आणि प्रश्न उत्तरे म्हणजे त्याच्यामध्ये लघुत्तरे आणि दीर्घोत्तरी या दोन्ही प्रश्नांचा समावेश झालेला आहे आणि अशा प्रकारे आपण पर्यावरणचे संतुलन याचा सविस्तरपणे अभ्यास आपण या पाठामध्ये केलेला आहोत. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये.